नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे. जरा व्यवस्थित ऐका, हा स्कॅम काय आहे किंवा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या ना, जरा ऐकाल तुम्ही तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांना ज्या शाळेमध्ये शिकायला घालवताय, ज्या क्लासमध्ये तुम्ही टाकताय, ज्या क्लासकडे बघून अरे बाबा हा सर असा आहे, इथं शिक तू, इथं म्हणजे अनेक ठिकाणी असे बरेच मोठे-मोठे शहरांमध्ये क्लासेस आहेत, ज्यांचं नाव आहे आणि त्याच्यामुळं अनेक लोकं लाखोंची फी भरून त्या क्लासमध्ये आपल्या मुलाला शिकायला घालवतायत आणि कुठे ना कुठेतरी आपला देश, इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश, फक्त कांदे बटाटे बाहेर काढल्यासारखे भावाने आपण विद्यार्थी शिक्षण देऊन बाहेर मार्केटमध्ये काढतोय, ज्यांची व्हॅल्यू आहे शून्य. एखाद्या इंजिनियरला फक्त सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करायचे, जॉब करायचे, बस. बाकी त्याला इनोव्हेशन काही करायचं नाही. इस्रायल सारखा देश, ज्या देशामध्ये एकेकाळी खायला अन्न नव्हतं, तिथल्या विद्यार्थ्यांनी, तिथल्या लोकांनी आज संपूर्ण जगाला अचंबित करून सोडलंय की हा एवढासा देश पण एवढ्या मोठ्या गोष्टींचं इनोव्हेशन आणि या सगळ्या गोष्टी इस्रायल करू शकला. तो फक्त असा रट्टा मारून आणि फक्त असे पेपर फोडून आणि 90% 99% बॅनर चौकात लावून मोठा झालेला नाहीये. त्यांनी काय केलं? त्यांनी ज्या माणसाला जिथं डोकं आहे ना, त्या ठिकाणी त्यांनी वापरलं. आपल्याकडे काय माहितीये का, आपण ऍक्सिडेंटली या सगळ्या गोष्टींमध्ये येतो, अगदी अनावधानाने या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो. म्हणजे एखाद्याला आवड असते क्रिकेट खेळायची, पण त्याला शिकून काहीतरी मेडिकल क्षेत्रामध्ये टाकलं जातं. एखाद्याला मेडिकल क्षेत्रामध्ये जायची आवड आहे, पण तो जातो इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. आपल्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत. बाजूच्यानं काय केलंय, बाजूचा पोरगा काय शिकलाय, तू तेच केलं पाहिजे. आपल्या ज्या सोसायटीमध्ये हे जे आपण तयार करून ठेवलंय ना, की याच्या पोराला 99% पडले म्हणजे हा कोणी हुशार आणि आपल्याला 35 पडले म्हणजे हा डम, ही जी काही एक नेरेटिव्ह या ज्या सगळ्या गोष्टी आपण समाजामध्ये कुठे ना कुठेतरी टाकून ठेवलेत ना, आणि तोच सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि त्याचा फायदा हे लोक उचलतायत. कसा, तो जरा व्यवस्थित ऐका, व्यवस्थित सांगतो जरा तुम्हाला. 12वी नंतर नीटची परीक्षा द्यावी लागते. आता मी देखील नीटची परीक्षा दिली. मी देखील 12वी सायन्स करून आलो. त्याच्यामुळं हे काय असतं, कसं असतं किंवा ही प्रोसेस काय असते, या सगळ्या गोष्टी मला अगदी व्यवस्थित माहिती आहेत. आता माझ्या वेळेचा तुम्हाला अनुभव सांगू का, आमच्या वेळेलाही अनेक ठिकाणाहून आम्हाला असे क्वेश्चन्स आणि या गोष्टी आल्या होत्या. बरं, आता ते आल्या त्या कुठल्या क्लासमधून इकडून तिकडून नाही, पण अचानक असे रँडमली सर वगैरे कॉलेजमधले काही मित्र सांगायचे, अरे हा बघ, हा प्रश्न येणार आहे पत्रिकेमध्ये, हा प्रश्न पाठ करून जा किंवा या गोष्टीवरती प्रश्न विचारले जाणार आहे. पण आम्ही त्यावेळेला कसं असायचं, चला बाबा ठीक आहे, हा येणार आहे ना, अभ्यास करा आणि पुढे निघून जा. पण हे यायचं कुठून, हे नक्की आणलं जायचं कुठून, हे कळायचं नक्की कसं? आज जेव्हा सापडला तो चोर, ही अशी गत आहे किंवा अशी गोष्ट आहे, पण त्याच्या आधी किती जणांनी काय काय उपद्व्याप करून ठेवले ते आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला आतापर्यंत समजलं नाही. या वर्षीचा जो नीटचा पेपर होता, जो फोडला तो पी.व्ही. कुलकर्णी आणि ते मनीषा मांढरे, जे त्या एजन्सीमध्ये पेपर सेट करायला असायचे, या दोघांसोबत या मोठे गावकरने तो आरसीसी क्लासचा, त्याने ती सेटिंग वगैरे लावून ते पेपर वगैरे घेतले. आता असंही सांगितलं जातंय की 12वीच्या त्याच्या मुलाने पण काहीतरी 12वीची परीक्षा नुकतीच दिली होती, त्याच्यासाठी त्याने फोडले, पण त्याने देताना इतरांना सगळ्यांना दिले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पालक म्हणून आपल्याला समजली पाहिजे की हा क्लासेस किंवा या ज्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आहेत ना, हे निव्वळ फक्त व्यवसायाचं एक साधन आहे, बाकी कोणतीही गोष्ट नाही. फक्त शिक्षणाची भीती दाखवून, शिक्षणाचा आमिष दाखवून, मी तुमच्या पोरांना 90% पडतील, मी तुमच्या पोरांना असं सुधारवतो, तसं सुधारवतो, माझ्या मागच्या बॅचेस पहा, बघा सगळे 99% कसे पडलेत काय. हे सगळे अर्धे क्लासेसवाले हे या पेपरवाल्यांच्या बरोबर अगदी ह्याच्यातले असतात. मग ते बरोबर अगदी टिक मार्क केलेले व्यवस्थित जे महत्वाचे क्वेश्चन आहेत ते मग या सगळ्या लोकांना पुरवायचे, जेणेकरून आपल्या क्लासमधल्या मुलांना चांगले टक्के पडले की मग मोठा बॅनर लावायचं की बघा बघा बघा, या क्लासमध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल जर कुठली पोरांना टक्के पडले असतील कुठल्या क्लासमध्ये, तर या आमच्या क्लासमध्ये पडलेत. हा निव्वळ एक व्यवसाय आहे, व्यवसाय. कारण या क्लासमध्ये कुठलं फी कन्सेशन नाही ना, काही नाही. लाख लाख, 2-2 लाख, 3-3 लाख फी घेऊन क्लासेस लावले जातात. ही गोष्ट साधी नाही. एवढा पैसा आपण कुठे टाकतो याचा जरा एकदा विचार करा. खरंच त्याचा आउटपुट येणाऱ्या भविष्यामध्ये होणार आहे का, की फक्त धरून बांधून मुसलमान बनवायचा आपल्या मुलांना, की बाजूचा शिकलाय म्हणून तू शिक, बाजूचा काहीतरी करतोय म्हणून तू कर. आजच्या काळामध्ये हे चालणार नाही. अरे किती इंजिनियर, किती बाहेर काढणार आहात, किती काढणार आहात? बाहेर आधीच ढिगाणं पडलेत, कचऱ्यानं पडलेत, ज्यांना घंटा काय त्यातलं येत नाही. आम्ही फक्त सॅलरी घेण्यासाठी फक्त तिथपर्यंत पोहोचलोय, त्या फक्त त्या ठिकाणी नोकरी करतोय. नाही तर आम्हाला आमचा भारत देशाने किती शोध लावले हो, सांगा ना, आपण किती शोध लावले. ज्या काळात लावले तो काळ आठवा, आणि आताच्या काळामध्ये आम्ही काय करतोय. फक्त अशी म्हटलं ना मी तुम्हाला, कांदा बटाट्यासारखे फक्त आम्ही इंजिनियर आणि डॉक्टर आणि या गोष्टी बाहेर काढतोय. गल्लोगल्ल्यामध्ये डॉक्टर झालेत, गल्लोगल्ली. कोण काय करतोय, ढिगाणी लोक पडलेत. आम्ही नक्की काय करतोय याचा विचार एकदा पालकांनी केला पाहिजे, की आपण आपल्या विद्यार्थ्याला नक्की काय बनवतोय आणि त्याला काय बनवायचंय. त्याच्या डोक्यामध्ये जी गोष्ट असेल ती करू द्या. आताच्या काळामध्ये त्याने एखाद्या गावामध्ये छोटंसं दुकान जरी टाकलं ना, एखादा व्यवसाय जरी केला, एखादी गोष्ट जरी त्याला आवडीची जरी त्यानं क्षेत्र निवडून केलं ना, काहीही त्याच्यामध्ये दुमत नाहीये, काही त्याच्यामध्ये अवघड नाहीये. आजच्या जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे
पैसा. ज्याच्याजवळ पैसा असेल, समाज त्याच्यासमोर झुकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्याजवळ तुम्ही कितीही विद्वान असलात, कितीही मोठे असलात, तुमच्याजवळ पैसा नसेल, तुम्हाला कुत्रा विचारणार नाही. कुत्रा विचारणार नाही तुमच्या 12वीत किती 99% पडले आणि 10वीत किती 101% पडले, काही त्याला घेणं देणं नाहीये. कोणी विचारत नाही. अहो तुम्ही कितीदा तुमची मार्कशीट काढून पाहिली हो? तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या 10वी 12वीच्या मार्कांनी असे किती देवे लावले मला सांगा तुम्ही. आम्ही कुठल्या शर्यतीमध्ये मुलांना उतरवतोय? शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ते शिकतंय. इकडे क्लासमध्ये येऊन त्याला रट्टा मारून त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. क्लासमध्ये अर्धी तर लोक याच्यासाठी टाकतात की माझ्या मुलांना टक्के चांगले पडावे. अरे पण त्या मुलाला वाटतंय का की मला खरंच टक्के पडावे? आताची अर्धी मुलं शाळेत आणि कॉलेजमध्ये काय उच्चप्त करत बसतात याचा जरा एकदा पालक म्हणून विचार करा तुम्ही. बघू, एकदा विचार करा. आजची मुलं त्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये त्यांचे विषय कुठले असतात चर्चेचे, याचा एकदा विचार करा. 5वी 6वी पासून पोरांची लपडीन या सगळ्या गोष्टी, चरस, गांजा, दारू बिरू या सगळ्या गोष्टींच्या मागे धावणारी पोरं, आणि त्यांच्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च घालून असल्या भिगार क्लासेसमध्ये तुम्ही भरती करताय, जे असले स्कॅम आणि या सगळ्या गोष्टी करतायत. आणि मग माईक घेऊन त्यांना विचारताय की तुला किती टक्के पडले, कसे पडले. अरे काय चाटायचे तुमच्या टक्क्यांना? कोण विचारतो तुमच्या टक्क्यांना? त्या टक्क्यांवरती जर असे मोठे झाले असते तर मग अदानी, अंबानी, बिंबानी यांनी एवढी साम्राज्य उभी केली नसती. स्वतःच्या मनगटात जर रगच नाहीये त्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या, तो टक्के मिळवून करणार तरी काय? जास्तीत जास्त करून 5-50 हजाराची नोकरी करेल, याच्या व्यतिरिक्त काय? आमचा देश क्वालिटीकडे लक्ष देत नाहीये. आमचे इंजिनियर जे बाहेर पडतात ते खरंच आमच्या देशासाठी काहीतरी नवीन शोधून काढू शकतात का? इनोव्हेशन करू शकतात का? या सगळ्या गोष्टीचा आपण अवलंब केला पाहिजे. आपलं शिक्षण म्हणजे फक्त रट्टा मार आणि फक्त काय म्हणू आपण, ते गाढवाचं ओझं कसं असतं तशा पद्धतीचं शिक्षण व्यवस्था आहे आपली. त्याच दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चायनासारखे, जपानसारखे देश, अरे एवढीशी मुलं पण इंजिनिअरिंग असो की तुमचं काय कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, स्वतः इनोव्हेशन करतायत, स्वतः काय शोधून काढतायत. म्हणून त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आपल्या 50 वर्षापेक्षाही पुढे आहे. आणि अजूनही आपण त्यांच्या प्रत्येक प्रोडक्ट्सवरती अवलंबून आहे. आपल्याला त्यांच्या कंपन्या इथं आणून हे कराव्या लागतात आणि इथं असेंबल केल्यानंतर आपले सरकार त्याच्यावर मेड इन इंडियाचा टॅग मारते. काय लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला की शिक्षण व्यवस्था फक्त पैसे घेणारी झाली, फक्त पैसे घेणार. अरे हा तर स्कॅम पेपरचा आहे, तुम्हाला समजलाच असेल की हा पेपर फुटल्यानंतर किती मुलांचं नुकसान झालं किंवा या क्लासेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं समजलं. पण आजच्या घडीला 10वी असो 12वी असो, बोर्डाचे पेपर चेक करण्यासाठी देखील लाखो रुपये मोजले जातात, घेतले जातात. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती असेल, ज्यांना माहिती असेल, ज्या मनातल्या मनात हसला असेल त्यांना समजून जावं की आपण काय कांड करून ठेवलाय तो. अगदी कॉप्या पुरवण्यापासून शाळांमध्ये किंवा विद्यालयांमध्ये या इथपासून सगळा स्कॅम आणि सगळ्या गोष्टी सुरू होतात. इथूनच आम्ही आमच्या मुलांना दुबळं करतोय. अरे या पेपरवरचे मार्क्स आणि आकडे याला कोण विचारणार आहे? त्याच्या मेंदूमध्ये जर काय शिल्लकच नाहीये तर तुम्ही त्याला 99% पाडा, नाही तर त्याने 101% पाडू, उपयोग काहीच नाहीये. त्याच्या आयुष्यामध्ये तो पुढे काय करणार आहे? आजच्या घडीचा 90% तरुण त्याला वाटते की मी सोशल मीडियावरतीच मोठा होणार, मला सोशल मीडियावरतीच जायचंय. तुम्ही बघत असाल किती पोरं या व्हिडिओ, सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे जातात. मी वारंवार आपल्या तरुणांना सांगत असतो की काय बाबांनो, हे जे मृगजळ तुम्हाला दिसतंय ना, याच्या पलीकडेही खूप काही आहे, खूप काही आहे. तुम्ही तुमची नोकरी करा, तुम्ही तुमचा व्यवसाय करा, तुम्ही ज्या क्षेत्रात अव्वल असाल त्या क्षेत्रात पहिल्यांदा जा आणि त्याला सेकंडरी म्हणून सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीला वापरा. पण आजच्या तरुणांना ते समजत नाही. ज्याला त्याला सोशल मीडियावरती येऊन काही ना काहीतरी करायचं, अभ्यासाकडे दुर्लक्ष, त्याच्या येणाऱ्या भविष्याकडे दुर्लक्ष होतंय. ह्या ज्या सगळ्या मृगजळाच्या गोष्टी दिसत आहेत त्या फक्त आणि फक्त तात्पुरत्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या पोरांना कोण समजवणार, कोण सांगणार? की असे मोठे गावकर, फेटे गावकर भेटल्यानंतर पोरांना तितक्या मजा वाटत असेल तिथल्या तिथे की अरे वा मला पेपर दिला आमच्या सरांनी आणून. पण बाकीच्या पोरांचं काय, जी खरोखर या क्षेत्रामध्ये चांगलं काहीतरी करतायत, की ज्यांना भले मी म्हणतो 100 पैकी 100% नाही पडू दे, त्याला 80 का पडेनात, पण तो खरोखर त्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या लायक आहे, त्या सगळ्या पोरांचं नुकसान होतंय या असल्या गोष्टींमुळे. आणि हे असले मोठे गावकर, फेटे गावकर तुमच्या एरियामध्ये हजारो लाखो ढिगाणं पडले ते क्लासेस आणि या सगळ्या गोष्टी घेणारे. काही गरज नाही आपल्या मुलांना क्लासेस आणि या सगळ्या गोष्टी करण्याची. तुमचा मुलगा संध्याकाळी शाळा करून घरात येतो ना, तासभर तुम्ही आई वडील म्हणून त्याची उजळणी जरी अभ्यासाची घेतली ना, अरे लगेच समजून जातं की आपला मुलगा खरंच अभ्यास करतोय की नाही. एखादा साधा जरी प्रश्न त्याला विचारला किंवा तुम्ही सोशल मीडियावरती असता किंवा तुम्ही फोन वगैरे वापरता, एखादी गोष्ट जरी त्याला सर्च करून सांगितली, बाबा आज शाळेमध्ये काय शिकवलं, तरी तुम्ही त्याला शिकवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही ज्ञान तिथला सर जाऊन देतोय असं होत नाही, असं होत नाही. तो फक्त ज्ञान देतो असं पेपर फोडायचे आणि त्यांना टक्के कसे पडून आपल्या क्लासचं नाव कसं होईल याच्या मागे हे सगळे लोक लागलेले असतात. व्यवसाय फक्त करायचा बस, बाकी त्यांना काही घेणं देणं नसतं. हे सगळे असे नुसते ढिगाणे हे बाहेर काढत असतात. त्यामुळे विचार करा आपण काय करतोय, नक्की कशासाठी करतोय. आपल्या तरुणांना किंवा आपल्या मुलांना किंवा आपल्या सर्व लोकांना आपण क्लासेस असो, शाळा असो, या शिक्षण, संपूर्ण शिक्षण व्यवस्था आपण नक्की कशी चालवतोय याकडे पालकांनी जेवढं लक्ष दिलं पाहिजे तेवढंच शासकीय लोकांनी, तेवढंच सरकारने किंवा राजकारत्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण हा पेपर फोडणारे, पैसे घेऊन हे शासकीय कर्मचारीच आहेत, जे नालायक आहेत, ज्यांची वृत्तीच घाणेरडी आहे, 4 पैशासाठी विकले जाणारे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही भ्रष्टाचाराच्या गोष्टी होत आहेत त्याला या शासकीय कर्मचाऱ्यांचा हात असल्याशिवाय त्या पूर्ण होत नाहीत. इतकी शोकांतिका आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे.
मला असं वाटतं तुम्हाला या जरी गोष्टी एक पालक म्हणून समजल्या तरी बास झालं. हे मोठे गावकर, फेटे गावकर काही गरज नाहीये. तुमच्या मुलाला तुम्ही सक्षम करा. आजच्या घडीला काय झाले माहिती आहे का पालकांना? वेळ नसतो, काय नसतो. त्यामुळे त्यांना म्हणतात तिकडे सोपवून द्या एकदाचं, म्हणजे काही टेन्शन नाही. तो सर बघून घेईल, त्याचं काय करायचं ते करेल. पण याच वेळेला आपण फार मोठी चूक करत असतो. कारण आपल्या मुलाच्या मेंदूशी आपण खेळत असतो. त्याने एवढी टक्के पाडावी का तर शेजारच्याला पडलेत म्हणून आपण त्याला त्या रेसमध्ये उतरवत असतो. पण विचार करा, तो रेसमध्ये कितपर्यंत धावणार आहे याचा एकदा थोडासा विचार करा. काळ आता बदललाय, पूर्णपणे बदललाय. आत्ताच्या घडीला शिक्षणापेक्षा तुम्ही काय इनोव्हेशन करताय, तुम्ही काय शोधताय आणि तुमच्याकडे काय स्किल आहे, या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व आहे. कागदोपत्री तुमच्या मार्कांना आजकाल कुत्रंही विचारत नाही, त्याला कोणी डुंकूनही बघत नाही. हा माझा स्वतःचा मी अनुभव सांगतोय आणि तो अनुभव मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना देखील ज्ञात असेल.